नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहता DS न्यूज. राज्याच्या राजकारणातून एक मोठं आणि धक्कादायक वक्तव्य समोर आलंय. विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही, तो सत्य बाहेर आणतो असं तज्ज्ञांचं मत असल्याचं सांगत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही गंभीर आरोप करत ड्रग्ज सप्लाय प्रकरणामध्ये त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा केलाय. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून पुढे नेमकं काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शहर हे उपराजधानी आहे. या ठिकाणी मोठमोठाले नेते असतील, राजकीय नेते असतील किंवा इतर मोठाले VIPs यांची मुवमेंट दरवेळेला चालत असते आणि हे वाढतं शहर असल्यामुळे गुन्हेगारीचा सुद्धा तेवढाच आलेख कधी कधी आपल्याला चढताना सुद्धा दिसतो. परंतु पोलिसांकडे वाहनांची कमतरता आणि असलेले निकृष्ट दर्जाचे म्हणजे काय जुने झालेली वाहनं तेच ते वापरतायत. म्हणून आज आम्ही आताही नाही, याच्या पूर्वी सुद्धा DPC मधून या सर्वांना, मग शहर पोलीस असेल, ग्रामीण पोलीस असेल किंवा रिझर्व्ह पोलीस असेल, यांना सर्वांना वाहन देण्याचा आपण एक संकल्प केला होता. जवळपास आतापर्यंत 45 वाहनं मी या शहरामध्ये दिलेली आहेत. त्यात अँब्युलन्स असतील, व्हॅन्स असतील आणि त्यामुळं पोलिसाच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा फरक पडेल. म्हणून आजचे हे जे वाहन आज आम्ही लोकार्पण केले किंवा पोलीस स्टेशनला दिले, मला वाटतं यामुळे गुन्हेगारी शोधण्यास किंवा त्या आरोपीला पकडण्यास निश्चितच यांना पाठबळ मिळेल आणि यांचा उत्साह तोच त्या गतीने वाढेल. सर, नरवडे झिरवट साहेबांच्या कार्यालयावरती कारवाई झाली. या कारवाईची माहिती आधी मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली होती आणि त्यानंतर ACPनं कारवाई केल्याची माहिती समोर येते, चर्चा सुरू आहे. नाही, आता ते काय झालेलं आहे त्या प्रकरणाचा पुरेपूर मला सुद्धा माहिती नाहीये. परंतु मंत्रालयामध्ये अशा प्रकारचं जर कोणी लाचखोरी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. एक अल्पसंख्याक विभागाच्या आढाव मॅडमचा एक ऑडिओ क्लिप समोर येतोय. त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून 2.5 ते 3,000 संस्थांना अल्पसंख्याकचा दर्जा दिल्याचं चर्चा समोर येते त्या ऑडिओ क्लिप मधून. आता ती ऑडिओ क्लिप तपासावं लागेल, परंतु आता जे काही परवानग्या देण्यात आलेल्या आहे याची सुद्धा तपासणी आता शासन स्तरावर केली जाते आणि याच्यामध्ये जो कोणी गुन्हेगार आढळेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. याच प्रकरणातील काळ ढेरिंग आणि प्रिय रामदास गाडे यांच्या शूटिंग केलेला व्हिडिओ साहेब 50 रुपये द्यावा लागला. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे. जो पण तपास पूर्ण होत नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार आहेत आणि VSR तात्काळ उडाणे थांबवले पाहिजे असं सुद्धा जय पवार. ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातला काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे.